दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ज्या वेळेस येशूच्या वधस्तंभावरचं मरण विषयी आपण वाचतो, त्यावेळेस यहुदा इस्करियोतचं नाव जरूर येतं, की ज्याने येशूला धरून दिलं. तेव्हा जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की तो येशूबरोबर 3 वर्ष होता. 3 वर्ष तो येशूबरोबर चालला. विचार करा की येशूबद्दल लोक काय बोलतात हे ऐकलं नसेल का त्याने? त्याने येशूविषयी कोणा दुसऱ्याकडून ऐकलं नव्हतं किंवा त्याची गरजही नव्हती, कारण तो स्वतः येशूबरोबर होता. तो स्वतः संगती होता. त्याने दुसऱ्याकडून कोणाही ऐकण्याची त्याला गरज नव्हती. जे येशूने चमत्कार केले त्याविषयी इतरांकडून ऐकण्यासारखं कुठली गोष्टच नव्हती किंवा कुठला विषयच नव्हता की त्यांनी येशूचे चमत्कार दुसऱ्याकडून ऐकले. तो स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक चमत्काराला साक्षी होता. प्रत्येक चमत्कार त्याने स्वतः बघितले होते. त्यांनी बघितले की आंधळ्यांना दृष्टी आली, त्याने लंगड्यांना चालताना बघितलं, त्याने जी अशुद्ध आत्मे होते, भूते होते, ते निघताना त्यांनी बघितले. त्याने 5 भाकरी आणि 2 मासे ह्याच्यावर येशूने आशीर्वाद देऊन ह्या एवढ्या फक्त 5 भाकरी आणि 2 माशावर 5,000 लोक जेवून तृप्त झाले, हे त्यांनी स्वतः बघितलं होतं. मेलेल्या लाजराला कबरेतून येताना त्यांनी स्वतः बघितलं होतं. बघा, आणि जर आपण जर चमत्कार अशा रीतीने ज्यावेळेस बघितले त्यावेळेस विश्वास वाढतो, तर मग यहुदा इस्करियोतचा सर्वात जास्त विश्वास असायला हवा होता. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट स्वतः बघतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की हो, मी स्वतः बघितलेला आहे. मग ह्या अर्थाने यहुदा इस्करियोतचा जो विश्वास आहे हा सर्वात जास्त पाहिजे होता. परंतु तरी त्याने येशूला 30 रुपयाला विकले. हे का झाले? कारण चमत्कार बघणे आणि येशूवर विश्वास ठेवणे ह्या वेगळ्या दोन्ही गोष्टी आहेत. काही लोक म्हणतात की देवाने जर आमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार घडवला, काहीतरी मोठं करून दाखवलं, मी प्रार्थना केल्याने उद्या सगळं मला मिळालं, तर मी देवावर विश्वास ठेवेन, असं बरेच जण म्हणतात. परंतु यहुदाने तर किती बघितलं होतं, सर्व काही बघितलं होतं. कोणी बघितलं नसेल एवढे चमत्कार त्यांनी बघितले होते, तरी त्याचं हृदय बदललं नाही. आजच्या जगामध्ये काही चमत्कार दिसत नाही ही समस्या नाही आहे. तर हा प्रॉब्लेम नाही आहे चमत्कार दिसत नाही. प्रॉब्लेम हा आहे की आमची हृदय, आमचे मन मनापासून देवावर प्रेम करत नाही. म्हणून तारण ही जी गोष्ट आहे, ही शुभवार्ता आहे, ही फक्त साधी गोष्ट नाही आहे, माहिती नाही, तर तारण म्हणजे पूर्णपणे बदलणे हे आहे. फक्त बघणे नाही तर विश्वास ठेवणे हे सुद्धा आहे. फक्त देवाच्या शक्तीचा अनुभव घेणे हे नाही, तर ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवणे हे आहे. यहुदाकडून जे शिकतो त्याबद्दल लोक जास्त बोलायला तयार नाही. बघा, आपण सांगितलं यहुदाकडून काय शिकतो आपण, लोक जास्त बोलायला तयार नसतात. पण एखाद्या काही चमत्कार जो होतात त्या जवळ उभे राहून तरीही ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाही. बघा, आपण किती मोठमोठ्या संजीवनी सभाला जातो, लोक बघतात तेवढ्यापुरतं, घरी आल्यावर आपलं नेहमीचं जीवन आपण जगायला सुरुवात करतो. आमच्या जीवनाचं हे ध्येय नाही की मोठे चमत्कार बघावे, पण हे ध्येय असले पाहिजे की चमत्कार मोठा नाही, तर आमचे परिवर्तन जेव्हा होतं ते मोठं आहे. नुसते चमत्कार बघणं मोठं गोष्ट नाही आहे, तर त्यामधून आमचं परिवर्तन होणं हे मोठं आहे. आणि हे सर्व देवाकडून शक्य आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि 29वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 20 and verse 29. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास धरिला आहे. पाहिल्यावाचून विश्वास धरणारे ते धन्य.
परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.